नरतन हे मनुष्य शरीर, नरतन भव भारित कहूं बेरो. बेरो म्हणजे बेडा, म्हणजे व्हेसल, म्हणजे नाव, होळी. नरतन भव भारित कहूं बेरो. सन्मुख मरुत, मरुत म्हणजे श्वास. सन्मुख मरुत अनुग्रह मेरो, अनुग्रह माझा आशीर्वाद. सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. करुणधार सद्गुरु दृढ नावा. दुर्लभ साज सुलभ करे पावा. म्हणजे जीवनाचा हा अवघड प्रवाह भवसागर मधून आपण जे काही करत आहोत ना, हा प्रवास सहजासहजी काय म्हणता येईल याला, भवसागर पार करण्यासाठी जे आवश्यक आहे ना ते, हे भवसागर पार होण्यासाठी पण कोण पाहिजे माहितीये? एक मार्गदर्शक, एक आध्यात्मिक गुरु पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक मार्गदर्शक फार महत्वाचा आहे. अं, सगळ्याच गोष्टी स्वयंभू नाही होत, राईट? तपस्या, साधना किंवा अजून ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. जर 10वी 12वी म्हणजे भौतिक जगतातील ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला गुरु लागतो. बरोबर? म्हणजे मार्गदर्शक. गु नाम अंधकार, रू नाम प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी. तद्वतच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनात मार्गदर्शक आणि गुरु असणं फार महत्वाचं आहे. राईट? ओके. तर आज आपण याच्यावर थोडीशी चर्चा करूया. म्हणजे अपार्ट फ्रॉम धिस, काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनात चमत्कारिक पद्धतीने बदल घडवून आणतात. तर त्यातील बेसिक काय आहे माहितीये? फिलिंग. फार महत्वाचं आहे फिलिंग, राईट? फिलिंगवर आपण चर्चा केलेली आहे. जे इमोशन आहेत, एनर्जी इन मोशन आहे. इमोशन, एनर्जी इन मोशन. तर हेच इमोशन आणि आपले थॉट्स यांचा फार जवळचा संबंध आहे, राईट? इमोशन आणि थॉट्स हे एकमेकांशिवाय अर्धवट आहेत. म्हणजे पूर्ण नाही, एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल, परंतु आहे आपल्याकडे चार बाजू. काय? फिलिंग आहेत, म्हणजेच इमोशन आहेत, थॉट्स आहेत, नंतर बिलीफ आहे आणि मग ऍक्शन आहेत. आता हे चार गोष्टी आहेत. आता ह्या एका नाण्यात कसं बसवायचं? काही हरकत नाही. परंतु पहिल्यांदा दोन गोष्टींचा विचार करू. कुठल्या दोन गोष्टी? एक आहे इमोशन, दुसरा आहे थॉट, विचार. राईट? इमोशन आणि थॉट. फिलिंगवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, परंतु आज आपण थॉट्स वर बोलूया. थॉट्स, विचार काय आहेत? विचार हे फिलिंग्समुळे, म्हणजे इमोशन आणि थॉट्स कसे आहेत की एकाचा प्रभाव दुसऱ्यावर. जसं कोंबडी आणि अंड म्हणता येईल, चिकन आणि एग्स. ह्या कोण प्रथम आलं हे सांगता येत नाही, परंतु दोघांचा एकमेकांवर प्रभाव आहे. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी मॅटर करतात. राईट? ओके. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? आपला जो फोकस असेल, फोकस, हा फोकस ज्या पर्टिक्युलर गोष्टीवर आपला फोकस राहतो तिथे आपली एनर्जी फ्लो होते. आता कुणालाही, कुठल्याही सर्वसाधारण व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला, माता भगिनी गृहिणी कुणालाही जर विचारलं तर त्या काय म्हणतील माहितीये? किंवा कोणी, हा तुमचा पण अनुभव आहे. काय अनुभव आहे? की आपल्या दोन विचार प्रामुख्याने चाललेले असतात अंतर्मनामध्ये. दोन दोन विचार आपण नेहमी करत राहतो. दोन विचार, विचारांची जर कॅटेगरी केली तर दोन विचार आहेत आपल्याकडे. कुठले कुठले विचार आहेत माहितीये? व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट आय वॉन्ट अँड व्हॉट आय डोंट वॉन्ट. राईट? आणि हाच जर फोकस असेल तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला व्हॉट आय वॉन्ट याला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये? एकतर याला अफर्मेशन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि अफर्मेशन काय असतात ते सुद्धा आपण पाहूया. परंतु सर्वप्रथम आपल्या अंतर्मनात जे काही विचार आता चाललेले आहेत, राईट? विचारांची ही अशी शृंखला आहे की जसं समुद्रकिनारी जर वाळू असेल, राईट, वाळू, तर त्या वाळूला एक एक कण जर घेतला तर त्याला काही अर्थ नाही. राईट? एक एक कण जर घेतला
परंतु हेच जर तुम्ही एकत्र केलं तर त्याच्यापासून एक किल्ला निर्माण होऊ शकतो किंवा ते कॅसल बनवतात ना, त्याच पद्धतीने तो किल्ला निर्माण होतो. परंतु त्यामध्ये एक एक वाळूचा कण पार्टिकल जो आहे त्याला त्याला आपल्याला एकत्रित करावं लागतं. राईट. तसंच एखादा माउंटेन सुद्धा बनू शकतो. राईट. पण जे तुम्हाला तुमच्या जीवनात हवं आहे ते सगळं निर्माण करण्यासाठी ह्या विचारांना एक एक विचार जो आहे त्याला क्लब करावं लागेल, एकत्रित करावं लागेल. राईट. ह्याच विचारांमध्ये ऊर्जा शक्ती आहे. जे विचार आपण निर्माण करत आहोत ना अंतर्मनामध्ये, विचार करणं, थॉट्स विचार करणं ही एक अद्भुत शक्ती आहे. आणि याला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून फोकस करायचे कशावर. आपल्याला एकत्रित करायचे आहेत हे विचार. कुठे एकत्रित करायचे आहेत? की जे आपल्याला ज्या ब्रह्मांडामधून किंवा युनिव्हर्स मधून आपल्याला हवं आहे तिथे आपल्याला हे एकत्रित करायचं आहे. राईट. आणि जर तुमचा हा फोकस त्या गोष्टीवर गेला. आता बऱ्याच वेळा आपल्याला काय पाहिजे असतं की मला लेट व्हायचं नाहीये किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर कदाचित असं वाटतं की ह्या मिस्टेक व्हायला नको. बरोबर. किंवा नुकसान व्हायला नको. आणि तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळा जे आपल्याला नको आहे अशाच गोष्टी आपल्या जीवनात व्हायला सुरुवात होतात. राईट. असं का होतं? कारण याच्यामध्ये पुन्हा ह्या चारही फॅक्टर काम करतात. फिलिंग, त्यानंतर तुमचे थॉट्स, त्यानंतर तुमचे बिलीफ आणि तुमच्या ऍक्शन, या चारही गोष्टी याच्यात काम करतात. राईट. आता अफर्मेशन म्हणजे काय एक्झॅक्टली? तर अफर्मेशन म्हणजे जी तुमची विचारांची फ्रिक्वेन्सी आहे तिला ऑन करणं. अफर्मेशनचा अर्थ होतो एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आणि ते सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये. पॉझिटिव्ह स्टेटमेंट प्रेझेंट टेन्स मध्ये ज्याला तुम्ही पुन्हा 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 अफर्म करत आहात. राईट. पॉझिटिव्ह स्टेटमेंट. अफर्मेशन कसे निर्माण करायचे याच्याविषयी पण आपण चर्चा करूया. पण सर्वप्रथम काय होतं माहितीये? यू क्रिएट युअर थॉट्स. पहिल्यांदा आपण विचार बनवतो. त्यानंतर तेच विचार काय बनवतात? इंटेन्शन्स बनवतात. इंटेन्शन म्हणजे काय? जे उद्देश आहेत ते निर्माण करतात. म्हणजे थॉट्स, आणि ते थॉट्स क्रिएट करतात इंटेन्शन, आणि ते इंटेन्शन जे आहेत ते आपली रियालिटी बनवतात. रियालिटी म्हणजे सत्य. उद्देश बिना विचारांचा होऊ शकत नाही. उद्देश जर करायचा असेल निर्माण तर त्यासाठी पहिल्यांदा विचार करावा लागेल की माझा उद्देश काय आहे. आणि ही एक शृंखला आहे. विचार, नंतर उद्देश, आणि मग सत्य. राईट. अफर्मेशन हे आपल्या विचारांना मार्गदर्शन करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी फार उपयोगी आहे. उदाहरणार्थ, व्हॉट आय वॉन्ट. बरोबर. व्हॉट आय वॉन्ट हे जे काही आहे यालाच तुम्हाला काय करायचं आहे की याच्यात काही पॉझिटिव्ह स्टेटमेंट ऍड करायचे. काय ऍड करायचे? उदाहरणार्थ, थँक्यू गॉड. थँक यू गॉड. राईट. किंवा आय एम सो हॅप्पी. मी खूप आनंदी आहे. परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. किंवा आय एम सो एक्साइटेड, की आता मी खूप एक्साइटेड आहे. मी खूप आनंदी आहे. राईट. हे हे जे ऍडजेक्टिव्ह, हे जे विशेषण आहेत हे आपल्याला ऍड करायचंय. राईट. ज्या वेळेस तुम्ही एखादा सकारात्मक विचार कराल आणि तो प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर तो तुमच्या त्या एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सीला मॅच करतो. इथपर्यंत लक्षात येते तुम्हाला? थॉट्स फार महत्वाचे आहेत, विचार फार महत्वाचे आहेत. विचारांसाठी फिलिंग महत्वाची आहे. बरं, फिलिंगवर आपण अजून चर्चा करू मे बी नेक्स्ट सेशनमध्ये. परंतु आत्ता आपण विचार आणि ह्या विचारांना कशात कन्वर्ट करायचं आहे? अफर्मेशन मध्ये. अफर्मेशन. राईट. आता अफर्मेशन अगदी सिंपल फॉर्म मध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर एक गोष्ट आहे. काय? जे तुम्हाला हवं आहे अशी एक लिस्ट करा. उदाहरणार्थ,
बऱ्याच व्यक्तींना दोन गोष्टी हव्या आहेत. म्हणजे दोन प्रकारचे विचार आहेत आपले, कुणीही पहा, कसाही पहा. आय वॉन्ट, आय डोंट वॉन्ट. आय वॉन्ट, आय डोंट वॉन्ट. मला हवं आहे, मला नको आहे. राईट. आता इनकरेक्ट थिंकिंग काय म्हणता येईल याला? इनकरेक्ट थिंकिंग किंवा निगेटिव्ह पास्ट आणि एक फ्युचर स्टेटमेंट असतात. काय? निगेटिव्ह. प्रथम तर निगेटिव्ह आय डोंट वॉन्ट. आणि दुसरं काय? पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ. आणि तिसरं काय? फ्युचर. फ्युचर स्टेटमेंट. राईट. आता या सगळ्यांना आपल्याला कन्व्हर्ट करायचंय कशामध्ये? प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट, वर्तमान काळात. उदाहरणार्थ, आय वॉन्ट टू इन्क्रीज माय प्रॉफिट. आय वॉन्ट टू इन्क्रीज. मला माझ्या नफ्यामध्ये वाढ करायची आहे. मला माझं प्रॉफिट प्राप्त करायचं आहे. राईट. आय वॉन्ट टू इन्क्रीज प्रॉफिट. किंवा आय वॉन्ट प्रमोशन. राईट. जर तुमचा बिझनेस असेल तर अंतर्मनामध्ये प्रथम हाच विचार येईल ना, की आय वॉन्ट टू इन्क्रीज प्रॉफिट किंवा आय वॉन्ट अ प्रमोशन. प्रमोशन, मला बढती हवी आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला जीवनसाथी हवाय, स्पाऊस हवाय. स्पाऊसचा अर्थ जीवनसाथी होतो, म्हणजे पती किंवा पत्नी किंवा जो सोबत राहील असा व्यक्ती. राईट. जीवनसाथी. आणि काही व्यक्तींना अजून काय हवंय? मला आय डोंट वॉन्ट टू बी लेट. लेटचा अर्थ काय होतो? की मला उशीर नको व्हायला, जिथे कुठे जायचंय तिथे. आय डोंट वॉन्ट टू बी लेट. बरोबर. आता हे काय आहे? हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. राईट. निगेटिव्ह आहे. त्यानंतर अजून काय म्हणता येईल? साहेबांनी मला ओरडायला नको. आय डोंट वॉन्ट माय बॉस शाउट ॲट मी. किंवा आय डोंट वॉन्ट प्रॉब्लेम इन माय रिलेशनशिप. माझ्या नात्यांमध्ये काही अडचणी नको यायला. काही ज्याला म्हणता येईल ना, की वाद किंवा भांडण तंटे. राईट. प्रॉब्लेम्स, थोडक्यात प्रॉब्लेम. माझ्या नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम नको यायला. माझ्या करिअरमध्ये प्रॉब्लेम नको यायला. राईट. किंवा माझ्या जीवनामध्ये जर समजा अं, माझं जे प्रपोजल आहे हे रिजेक्ट नको करायला. किंवा माझ्या आयडिया ज्या आहेत त्या त्यांना आवडायला हव्यात. जर त्यांना माझ्या आयडियाज किंवा माझ्या कल्पना नाही आवडल्या तर आता हे सगळे विचार आहेत. तुम्ही थोडासा विचार केला, थोडासा विचार ह्या विचारावर केला तर लक्षात येईल की हे सगळे स्टेटमेंट म्हणजे विचार आहेत. कळालं? आणि आता ह्या विचारांना आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. कन्व्हर्ट करायचंय. आता कशात कन्व्हर्ट करायचं? याला अफर्मेशन बनवायचंय. म्हणजे काय बनवता येईल? अफर्मेशन म्हणजे काय बनवता येईल? तर याला काय करता येईल? अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजेच पॉझिटिव्ह करावं लागेल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पॉझिटिव्ह करावं लागेल. प्रेझेंट टेन्स स्टेटमेंट वर्तमान काळातली वाक्य आणि सकारात्मक वाक्य. आज थोडासा वेळ जर तुम्हाला मिळाला, हा सेशन झाल्यानंतर, हे ट्रेनिंग झाल्यानंतर, नाही मिळाला तर वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढा. कळालं? एक 10-15 मिनिट, अर्धा तास, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. पण सगळ्यात आधी हे लिस्ट डाऊन करा की मला नेमकं पाहिजे काय माझ्या जीवनात. कळालं? आणि हे पण लिहा की काय नको पाहिजे. दोन्ही गोष्टी लिहा. काही हरकत नाही. वाय व्हॉट आय वॉन्ट आणि व्हॉट आय डोंट वॉन्ट. कळालं? आता तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला काय काय हवं आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही म्हणाल मला एक हेल्दी निरोगी शरीर हवं आहे. सगळेजण नाही म्हणणार, परंतु प्रत्येक व्यक्तीची ही इच्छा मात्र आहे. करायचं काही नाही. बरेच व्यक्तींना असं वाटतं की फक्त हवं आहे, पण कृती करण्याची वेळ येते, ऍक्शन, त्यावेळेस ते म्हणतात ठीक आहे, पोस्टपोन. तर सगळ्यात आधी काय हवंय? आरोग्य. तर ही सगळी लिस्ट तुम्ही करायची आहे. जर तुम्हाला सेल पाहिजे असेल तर तो लिहा. सेल का करायचा आहे मग? तो सेल तुम्हाला प्रॉफिट साठी करायचा आहे. कशासाठी? प्रॉफिट. म्हणजे जो अल्टिमेट गोल आहे, प्रोसेस नाही लिहायची, अल्टिमेट गोल लिहायचा. उदाहरणार्थ, आता आपण जी काही वाक्य किंवा जी स्टेटमेंट पाहिलेली आहेत, या स्टेटमेंटमध्ये आपण काय काय पाहिलेले? बऱ्याच काही गोष्टी. उदाहरणार्थ, आय वॉन्ट टू इन्क्रीज माय प्रॉफिट. मग आता काय म्हणायचं? याचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट कसं येईल?
थँक यू गॉड फॉर इन्क्रीजिंग माय प्रॉफिट. आय वॉन्ट हा शब्द डायरेक्ट कन्वर्ट झाला कशात? वर्तमान काळात. म्हणजे आता सध्या स्थितीला मला जे हवं आहे त्यासाठी. हे पहा, विचार प्रत्येक व्यक्ती करतोच. तुम्ही सुद्धा करणार आहात. हा सेशन झाल्यानंतर सुद्धा करणार आहात. कदाचित आत्ता चालू आहे, आत्ता पण तुम्ही विचार करत आहात. विचार केल्याशिवाय व्यक्ती राहू शकत नाही. राईट? हे बाय डिफॉल्ट आहे. काही ना काही निर्विचार स्थिती अवस्था प्राप्त करण्यासाठी मात्र मग विपश्यना करावं लागेल किंवा निर्विचार ध्यान करावं लागेल, तपस्या करावी लागेल. पण ते 1 2 तास 3 तास 4 तास करू. त्या व्यतिरिक्त तर तुम्हाला दिवसभर दैनंदिन दिनचर्या कार्य करायचं आहे ना, त्यामध्ये हे वाक्य याला फक्त तुम्हाला कन्वर्ट करायचंय अफर्मेशन मध्ये. राईट? मग हे मुलांसाठी असेल, मुलींसाठी असेल, म्हणजे कुटुंबातील आपल्या मुला मुलींसाठी असेल, पती पत्नी यांच्यासाठी असेल, आई वडिलांसाठी असेल, भाऊ बहिणींसाठी असेल, प्रत्येक नात्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या विचारांना कन्वर्ट करू शकता. राईट? आय वॉन्ट अ प्रमोशन. आता याला कसं म्हणायचं? एकदम सिम्पल. प्रमोशन मिळाल्यानंतर काय होणार आहे? प्रमोशन मिळाल्यानंतर मी आनंदी होणार आहे. मग जर तुम्ही प्रमोशन मिळाल्यानंतर आनंदी होणार आहे, मग आधीच आनंदी हो ना. आय एम सो हॅपी. राईट? आय एम सो हॅपी दॅट आय हॅव गॉट माय डिझायर प्रमोशन. मी इतका आनंदी आहे की जे प्रमोशन, जी बढती मला पाहिजे होती ती मला मिळाली. खूप खूप धन्यवाद. राईट? आता लाईफ पार्टनर, जीवन साथी जर पाहिजे असेल तर काय म्हणायचं? हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. माझ्या जीवनामध्ये मला एक प्रेमळ आणि समजूतदार असा जीवन साथी मिळालेला आहे, लाईफ पार्टनर मिळालेला आहे. आणि त्यातल्या त्यात जर पत्नी हवी असेल तर त्यासाठी एक मंत्र आहे. काय मंत्र आहे माहिती आहे? हा फार पॉवरफुल आणि चमत्कारिक आहे. पत्नी मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे दुर्गा सप्तशतीमधील एक मंत्र किंवा श्लोक आहे. खूप प्रभावी आहे. परंतु ह्या भवसागरातून पार होण्यासाठी जी देवी आहे ना, ही पत्नी स्वरूपात, म्हणजे जी ह्या कुळाचा उद्धार करणार आहे. संसार या सागरामध्ये माझ्या पूर्ण कुळाचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी. राईट? याच्याने पण प्रभाव पडतो. पण हे काय आहेत? हे स्विच वर्ड आहेत. स्विच वर्ड म्हणजेच काय? काही मंत्र आहेत. म्हणजेच काय? अफर्मेशन आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन आहेत. सुसंवाद आहेत. आणि याच्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये सुद्धा खूप पॉवर आहे. आणि हे चमत्कार करतात, जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवतात. राईट? आता मला जर उशिरा पोचायचं नाही, आय डोंट वॉन्ट टू बी लेट, असं पण आपण एक वाक्य बोललो होतो, बरोबर? मग याच्यासाठी काय करावं लागेल? पॉझिटिव्ह स्टेटमेंट तुम्ही ट्राय कराल? येस. बरं. लेट नाही व्हायचंय म्हणजे काय करायचंय? वेळेवर पोहोचायचंय. बरं, वेळेवर पोहोचल्यावर काय होईल? उदाहरणार्थ, एखादा जर तुमचा सेशन आहे, ट्रेनिंग प्रोग्राम आहे किंवा कुठलाही कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही वेळेच्या आधी पोहोचलात 5 मिनिट, तर तुम्ही कसं फील कराल? रिलॅक्स. राईट? मग त्यावेळेस स्ट्रेस नसेल, त्यावेळेस जास्त ताण नसेल. अदरवाईज हेस्ट, म्हणजे काय हेस्टचा अर्थ होतो? धावपळ होते ना. तर अशा वेळेस काय होईल? हेस्ट होणार नाही. म्हणजेच काय होईल? रिलॅक्स. आणि मग आपण काय म्हणायचं? की आय एम सो रिलॅक्स्ड नाऊ दॅट आय हॅव रिच्ड ऑन टाइम. मी खूप रिलॅक्स आहे. आता रिलॅक्सला मराठीत किंवा हिंदीत काय म्हणतात काही हरकत नाही, पण रिलॅक्स हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. आय फील रिलॅक्स किंवा आय एम सो रिलॅक्स दॅट आय रीच ऑन टाइम. राईट? मी वेळेवर पोहोचलेलो आहे, यामुळे मला खूप चांगलं फील होतंय. आता हे अफर्मेशन कधी बोलायचे? पोहोचल्यानंतर नाही बोलायचे, पोहोचण्यापूर्वी बोलायचे. कळालं? लाईफ पार्टनर, जीवनसाथी प्राप्त करायचा असेल, ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी सुद्धा हे अफर्मेशन बोलायचं. कशासाठी? कारण प्रत्येक दिवस हा एक नवीन जन्म आहे. अरे, कालपर्यंत
कालचा जो दिवस होता तो झाला, पण आजचा सुद्धा महत्वाचा आहे ना. आज सुद्धा जीवनसाथी प्राप्त झालेला आहे. परंतु म्हणजे पती पत्नी यांच्यासाठी सुद्धा आपण हे बोलू शकतो ना, की मला खूप लव्हिंग, थँक्यू गॉड. सकाळी उठल्यावर नक्की म्हणा हे. ही प्रार्थना फार महत्वाची आहे. सकाळी उठल्यानंतर प्रथम काय म्हणायचंय? थँक्यू गॉड. प्रथम स्वतःसाठी म्हणा, परंतु जे आपल्या बरोबर कमिटेड आहेत, डेडिकेटेड आहेत, ज्यांनी त्याग केलेला आहे, मग ते पती असतील किंवा पत्नी असतील, दोन्ही असू शकतात, राईट? दोघंही त्यागाचीच मूर्ती आहेत, दोघंही त्याग करत आहेत. फक्त एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टीने असं वाटतं की माझा त्याग जरा जास्त मोठा आहे, बरोबर? तसं नाही, दोघांचाही आहे. काही म्हणजे आता जर तुम्ही हे एनिशंट फार पूर्वी जर जाऊन पाहिलं, तर पती शिकारीसाठी किंवा अन्नधान्य घरी घेऊन येण्यासाठी त्याला घराच्या बाहेर जावं लागायचं. आणि एक ज्याला जी त्या घरातली माता भगिनी महिला, तिला घरात राहून ते प्रिपरेशन करावं लागायचं. दोघांनी कामं वाटून घेतली ना, राईट? शिकार करणं हे त्या तुलनेत स्त्रियांना नाही जमणार, कारण त्यांचा तो स्वभाव नाही, त्यांची इंग एनर्जी आहे. आणि यांग एनर्जी म्हणजे ज्याला शूरवीर म्हणता येईल, किंवा बाहेर जाऊन काही कार्य करायचं आहे, अर्थार्जन करायचं आहे, धनसंपत्ती प्राप्त करायची आहे, तर हे कुणाचं कार्य आहे? हे पुरुषाचं. पुरुष म्हणजे कोण? यांग एनर्जी, राईट? हा, आता जरासं चेंज होतंय सगळं बऱ्यापैकी. इनचं यांग झालं, यांगचं इन झालं. याचा परिणाम मुलांवर होतोय आणि त्यांच्या पुढच्या जनरेशन होतोय. आणि डायव्होर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. का? कारण बेसिक गोष्ट डिस्टर्ब झालेली आहे. तरी पण दररोज काय म्हणायचंय? थँक गॉड दॅट, हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, मला एक प्रेमळ, समजूतदार, कोऑपरेटिव्ह, मला मदत करणारा एक जीवनसाथी, पती किंवा पत्नी प्राप्त झालेली आहे. आणि पहा मग कसे चमत्कार होतात ते, राईट? अजून एक गोष्ट सांगतो. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जर टाकले दोघांनी, पती आणि पत्नी, तरी त्यांचं गुरुतत्व प्रबळ होतं आणि त्यांचे रिलेशन, नातेसंबंध, मधुर नातेसंबंध निर्माण होण्यासाठी मदत होते. हा पण प्रयोग चमत्कारिक आहे, हा करून पहा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये याच्याने फायदा होईल, राईट? हे सूक्ष्म काही तत्व आहेत जे आपल्या जीवनात दररोज कार्य करतात. जर तुम्ही पहाटे उठत असाल, पहाटे उठून अंघोळ करत असाल, प्रथम फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. बरेच लोक म्हणतात नाही, आज माझा व्यायाम राहिलाय किंवा अजून काही ऍक्टिव्हिटी राहिलेली आहे, ते झाल्यावर मी करेल. नको, प्रथम तुम्ही अंघोळ करा. फार फार तर काय होईल, व्यायाम केल्यानंतर घाम येईल, कपडे पूर्ण बदला. पण त्या व्यायामाची सुद्धा मजा वेगळी आहे जर अंघोळ करून जॉगिंग करत असाल. येस, दोन अंघोळी होतील एवढंच होईल, बाकी काही होणार नाही. परंतु अंघोळ करणं हे सुद्धा आपल्या ज्याला म्हणता येतात की काही आपले विधी असतात, विधी, त्या विधीमधला सगळ्यात पवित्र विधी अंघोळ करणं आहे. 100 कामं सोडून जेवण केलं पाहिजे. ज्यावेळेस भूक लागेल ना आणि तुम्ही खूप बिझी असाल तरी सुद्धा, जे तुमची जेवणाची वेळ आहे किंवा शरीरामध्ये भूक लागलेली आहे, अशा वेळेस जेवण करणं गरजेचं आहे. काय करणं? 100 कामं सोडून. परंतु 1000 कामं सोडून प्रथम अंघोळ करायला पाहिजे. अंघोळ करणं हे सुद्धा एक शास्त्र विधिवत एक प्रोसेस आहे, राईट? ज्याच्याने विचार करा तुम्ही, म्हणजे थोडस थिंक करा किंवा तुम्ही अनुभव पण घेतलाय. अंघोळ करण्यापूर्वीचे तुम्ही आणि अंघोळ केल्यानंतर तुम्ही, फरक आहे ना? फ्रेशनेस कुठे येतो जास्त, राईट? आणि खरोखर म्हणजे पूर्ण त्वचेला, द लार्जेस्ट ऑर्गेन इन आवर बॉडी, आपल्या शरीरात पंचज्ञानेंद्रिय आहेत ना, पंचज्ञानेंद्रियापैकी सर्वात मोठा अवयव कुठला आहे? उदाहरणार्थ म्हणजे कान श्रवण इंद्रिय आहेत, डोळे ज्याच्याने आपल्याला दृश्य दिसतं, दर्शन, राईट? नंतर घ्राणेंद्रिय आहे, नंतर रसनेंद्रिय आहे. तसंच ही त्वचा स्पर्श ज्ञानेंद्रिय आहे. आणि ह्या सगळ्या 5 अवयवांमध्ये कुठला अवयव सगळ्यात मोठा आहे? त्वचा, बरोबर? आणि ह्या त्वचेचं
म्हणजे अंघोळ केल्यानंतर, आणि याच्या आधी एक विधी कुठली माहितीये? आठवड्यातून 3दा तरी मसाज आणि मालिश करत जावा. का करत जा मालिश? कारण ह्या त्वचेला जे रंध्र आहेत, ते पोर्स आहेत, ते ओपन अप होत जाते. मालिश, मसाज केल्याने आणि त्याच्यावर घर्षण केल्याने तुम्हाला त्या दिवशी फॅनची आवश्यकता लागणार नाही, ज्या दिवशी तुम्ही प्रॉपर अंघोळ कराल, मालिश कराल, मसाज कराल. कारण तुमचे पोर ओपन होतील आणि ते श्वास घ्यायला मोकळ्यापणाने श्वास घेतील. आणि जर हे नाही केलं तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम स्किन डिसीज निर्माण होतो. याला काय म्हणतात? सोरायसिस. ऐकलंय तुम्ही सोरायसिस? हा सोरायसिस निर्माण होण्याचं कारण काय आहे? की आपण ह्या त्वचेला ऊन लागू देत नाही, आपण ह्या त्वचेला नॅचरल नैसर्गिक हवा लागू देत नाही. एक तर पंख्याची हवा असते, रात्रभर पंखा असतो. दिवसभर जिथं कुठं काम करत असाल, शेतात जर काम करत असाल तर कदाचित गोष्ट वेगळी आहे. परंतु जर तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड पाहिलं आजचं, तर एसी मध्ये बसावं लागतं बहुतेकांना, राईट? आणि काही व्यक्तींना कारमध्ये गेलं तरी एसी किंवा पंखा दिवसभर. मग हे स्किन जे आहे आपलं नॅचरल, हे कधी काम करणार? लक्षात येतंय तुम्हाला? हे फार महत्वाचं आहे. तर हा विषय निघाला होता पत्नीवरून. पत्नी मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. पती आणि पत्नी यांच्यासाठी दररोज अफर्मेशन बोलणं फार फार गरजेचं आहे, न चुकता. राईट? दैनंदिन आपलं जीवन याचंच एक प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यानंतर अजून आपण काय, आता तुम्ही हे जे तुम्ही सगळं लिहिलेलं आहे, नसेल लिहिलं तर लिहा. आय वॉन्ट. तुम्हाला काय काय हवं आहे? बँक बॅलन्स वाढवायचा आहे? आय एम सो हॅपी दॅट आय एम सो हॅपी दॅट माय बँक बॅलन्स इज इन्क्रीजिंग डे बाय डे. किंवा जर तुम्हाला आकडा हवा असेल, उदाहरणार्थ, हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, माझ्या कॉर्पोरेशनच्या अकाउंटमध्ये, कॉर्पोरेशन बँक आहे ना, किंवा कुठली जी तुमची बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI मध्ये 2,40,00,000 रुपये सेव्हिंग झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. राईट? तुम्हाला जे हवं होतं हे डायरेक्ट कन्व्हर्ट करायचं आहे. अफर्मेशन. सगळ्यांना लक्षात येतंय? आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू यूज, दिस इज व्हॉट वी हॅव टू फॉलो. याच्याने बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत. एखादा व्यक्ती ज्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर तो काय म्हणेल? माझा इंटरव्ह्यू व्यवस्थित होईल ना, असा जो विचार चाललेला आहे, याला काय करायचंय? कन्वर्ट करायचंय. म्हणजे काय करायचंय? हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, माझी मुलाखत, इंटरव्ह्यू यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि आता मला खूप रिलॅक्स फील होत आहे. आय एम रिलीव्ड अँड हॅपी. मला खूप आनंदी फील होत आहे. राईट? परिणाम जो आहे तो आहे. आणि परिणाम, अंतिम परिणाम सुद्धा तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, की आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅव गॉट दिस ऑपॉर्च्युनिटी, किंवा हे जॉब मला प्राप्त झालेला आहे आणि आता मी तिथे आनंदाने काम करत आहे. राईट? ज्या व्यक्तींना जॉब हवा आहे त्यांच्यासाठी एक अफर्मेशन काय माहितीये? आय एम व्हेरी मच थँकफुल. I got a wonderful job in a wonderful way. I give wonderful service for wonderful pay. I got a wonderful job. मला एक खूप चांगला, सुंदर किंवा आनंददायक असा जॉब मिळालेला आहे. आय गॉट अ वंडरफुल जॉब इन अ वंडरफुल वे. अगदी चमत्कारिक पद्धतीने मिळालेला आहे. आय गिव्ह वंडरफुल सर्व्हिस. आणि मला जिथे जॉब मिळालाय तिथं मी अगदी उत्तम सेवा देत आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. का करत आहे? फॉर अ वंडरफुल पे. म्हणजे जेणेकरून मला एक आकर्षक पगार किंवा उत्पन्न त्यातून प्राप्त होत आहे. राईट? आय गिव्ह वंडरफुल सर्व्हिस फॉर अ वंडरफुल पे. हे पण अफर्मेशनच आहे. आता एवढं जर बनवता येत नसेल, एकदम सिंपल आहे. मग काय करायचं? आय एम व्हेरी हॅपी. मी आज खूप आनंदी आहे आणि मला तो जो जॉब हवा होता तो जॉब मिळाला. धन्यवाद परमेश्वरा. कळालं? आता याच्या बरोबर बॅकग्राऊंडला अजून म्युझिक आहेत. राईट? हे तुम्हाला रेकॉर्ड करायचंय. आता हे कसं करायचं? याला म्हणायचं स्क्रिप्ट. स्क्रिप्ट.
थोड्या वेळासाठी विचार करा, थोडंसं सतसत विवेकबुद्धी वापरून. असं पण आपण विचार करतच आहोत, परंतु आपल्याला ही टेक्निक माहिती नव्हती आजपर्यंत. पण आता ते रिअलाइज होतंय की अशा पद्धतीने जर आपण अ, हे कार्य केलं तर त्याचे रिझल्ट पॉवरफुल होतील. तुम्ही पहिले व्यक्ती नाही जे हे करणार आहात. असो खेत्री व्यक्तींनी आतापर्यंत फॉलो केलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल, डिझाईर्ड बदल त्यांना प्राप्त झालेले आहेत. काही व्यक्ती जाणतेपणे करतात, काही व्यक्ती अजाणतेपणे करतात. लक्षात आलं? जी तुमची कल्पना आहे, बऱ्याच वेळा काय म्हणतो की माझी कल्पना त्यांना आवडेल का? राईट. आणि त्यांनी माझं प्रपोजल रिजेक्ट केलं तर मग त्यावेळेस काय म्हणायचं? आय एम सो थँकफुल दे हॅव ॲक्सेप्टेड माय प्रपोजल. मी खरोखर खूप आभारी आहे परमेश्वराचा की माझं जे प्रपोजल होतं, म्हणजे जो मी प्रस्ताव मांडला होता तो त्यांना स्वीकार झाला. असं व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं आधीच. राईट. हा. वरी, चिंता करून जर तुम्हाला परिणाम मिळत नाही तर मग चिंता करण्याच्या ऐवजी त्याच्यावर उपचार, उपाय, सोल्युशन काय करता येईल तो विचार करणं गरजेचं आहे. राईट. फक्त विचार हा फार मोठा चॅप्टर आहे. याच्यावर 2 ते 3 तासाचा सेशन होईल. आणि हे फक्त इंट्रोडक्टरी आहे, ज्यामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुटअप करत आहे. परंतु हा ऍक्शन प्लॅन आहे. काय आहे? हा ऍक्शन प्लॅन आहे. तुम्हाला याच्यावर कृती करावी लागेल. आणि जर तुम्ही ही कृती केली तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. उदाहरणार्थ, एखादं कार्य आपल्याला पूर्ण करायचंय. काय करायचंय? कार्य पूर्ण करायचंय. मग ते कार्य पूर्ण करताना तुम्ही असं पण म्हणू शकता की माझा एखादा प्रोजेक्ट जो मला पूर्ण करायचा आहे, तर आय एम सो हॅपी अँड रिलीव्ड दॅट माय प्रोजेक्ट हॅज कम्प्लिटेड बिफोर टाइम. मी खूप आनंदी आहे आणि खूप समाधानी आहे की माझं काम, माझं प्रोजेक्ट हे वेळेच्या आधी पूर्ण झालं. लक्षात आलं? कुठलंही काम काम करण्यापूर्वी, ज्याला आपण ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफस्टाईल म्हणालो होतो, कळालं? 3 प्रकारच्या फ्रिक्वेन्सी होत्या. एक फ्रिक्वेन्सी होती की मला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचंय, थँक्यू म्हणायचं आहे कुठल्याही कार्यासाठी. विनाकारण पण म्हणायचंय. राईट. थँक्यू. विनाकारण म्हणजे काय? की एखादं कार्य मी सुरू करणार आहे, ते कार्य सुरू करण्यापूर्वीच मी म्हणायचंय की थँक्यू, ते कार्य पूर्ण झालेलं आहे. ग्रॅटिट्यूड जे तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं, ही फ्रिक्वेन्सी आहे अफर्मेशनची. राईट. आणि दुसरं काय? गोल. पण तिसरं काय? ऍक्शन फ्रिक्वेन्सी. आता ऍक्शन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की आय एम व्हेरी एक्साइटेड, मला इतका आनंद होतो ना, मी दररोज 108 सूर्यनमस्कार करत आहे, मी 100 सूर्यनमस्कार दररोज करतो, इतका आनंद होतो मला. राईट. हे अफर्मेशन आहे. कशाचं? ते गोल प्राप्त करण्यासाठी. आरोग्य पाहिजे ना, शरीर सौष्ठव, सुडोल शरीर, तेजस्वी चेहरा, चमकदार चेहरा जर हवा असेल, शरीरामध्ये सप्त धातूंचं पोषण करायचं असेल तर सूर्यनमस्कार करावा लागेल. कळालं? त्याच्याने सूर्यनाडी स्ट्रॉंग होईल, यांग एनर्जी स्ट्रॉंग होईल. सूर्यनाडी कशासाठी पाहिजे? सूर्यतत्व कशासाठी पाहिजे? उद्योग, व्यवसाय, व्यापार, नोकरी, कारोबार, जे पण काही शेती करत असाल तर त्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी सूर्यतत्व पाहिजे. सूर्यतत्व म्हणजे काय? वडिलांची कृपादृष्टी पाहिजे. आणि चंद्रतत्व म्हणजे काय? आईची कृपादृष्टी पाहिजे. चंद्र म्हणजे मनाचा कारक आणि वडील म्हणजे तेजस्वी. राईट. सूर्यनाडी मजबूत, आनंद म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी, तो आनंद प्राप्त करण्यासाठी सूर्यनमस्कार. मग याला म्हणायचं ऍक्शन फ्रिक्वेन्सी. ऍक्शन, मला जी कृती करायची. प्रथम तुम्ही आता एक पेपर घ्या, वही घ्या, लेफ्ट साइड आणि राईट साइड. लेफ्ट साइडला तुम्हाला काय काय हवं आहे हे सगळं लिहून काढा. आणि मग त्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये? पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये, अफर्मेशन मध्ये. लक्षात येते सर्वांना? याच्याने बऱ्याच गोष्टी रिझॉल्व्ह होतात. आयुष्यातले टॉक्सिक रिलेशन, कळालं? म्हणजे
टॉक्सिक रिलेशनचा अर्थ होतो की काही नाते जे खरोखर समस्या निर्माण करणारे आहेत त्याच्यातून पण मुक्ती होते. नाहीतर ते स्त्री किंवा पुरुष याच्यावर फक्त कायम विचार करत राहतात. उदाहरणार्थ, जर कुणाचा डायव्होर्स व्हायचा असेल, डायव्होर्स राईट, टॉक्सिक रिलेशन आहे ऑलरेडी, तुम्ही त्या एका टोकाला पोहोचलेला आहात. जर पोहोचलेला असाल तर मी त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांना ते हवंय. मग याच्यासाठी काय अफर्मेशन होतील? तुम्ही म्हणाल याच्यासाठी कशाला अफर्मेशन करायचे, हे तर आवश्यक नाहीये. काही गोष्टी आवश्यक आहेत. कळालं? नॉट नेसेसरी सगळेच मॅरेज शेवटपर्यंत जातील, परंतु काही जे विवाह आहेत ज्यांच्यामध्ये विच्छेद किंवा माइंड, आणि आजच्या काळात सध्या हे जरा जास्त चाललेलं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा हे अफर्मेशन करायचे विवाहापूर्वी सुद्धा चांगले, की प्रेमळ आणि समजूतदार पती पत्नी प्राप्त झालेले आहेत. परंतु ज्यांना त्याच्यातून सुटका पाहिजे, टॉक्सिक रिलेशन झालेले आहेत, त्यांनी पण काय अफर्मेशन म्हणायचे? सर्वप्रथम, आय एम व्हेरी हॅपी अँड ग्रेटफुल, म्हणजे मी खूप आनंदी आणि आभारी आहे कशासाठी, जी माझ्या जीवनात मला प्राप्त झालेलं आहे. सगळं काही, मनुष्य शरीर प्राप्त झालंय, निरोगी शरीर प्राप्त झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यासाठी पहिल्यांदा थँकफुल व्हायचंय, ग्रेटफुल व्हायचंय, राईट. माझ्या जीवनात जे पण काही चॅलेंजेस येत आहे, आता हे डायव्होर्स काय, हे एक चॅलेंज आहे. हे का आलेलं आहे? याच्यातून मला बोध होण्यासाठी आलेलं आहे, धडा शिकण्यासाठी आलेला आहे. आणि याच्याने मी इमोशनली स्ट्रॉंग झालेलो आहे, राईट. पहिल्यापेक्षा आता मी अंतर्मनाने स्ट्रॉंग झालेलो आहे. हे दुसरं अफर्मेशन, की माझ्या जीवनात जे पण काही चॅलेंजेस आलेले आहेत ह्या प्रोसेसमध्ये, त्याच्यातून मी अंतर्मनाने किंवा इमोशनली स्ट्रॉंग झालेलो आहे, राईट. आणि काही शिकवण्यासाठी मला ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग तिसरं स्टेटमेंट काय येतं, की आय गॉट पीसफुली, म्हणजे हा डायव्होर्स माझा पीसफुली, शांततेने पार पडलेला आहे, राईट. ज्या, म्हणजे काही व्यक्तींना असं वाटेल की हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे किंवा असं बोलायला नाही पाहिजे, परंतु मी अशा व्यक्तींना पाहिलेलं आहे की जे खरोखर त्रस्त झालेले आहेत एकदम, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये इतकी अशांती, परंतु ह्या अफर्मेशननी त्यांना काम, म्हणजे ते ह्या अफर्मेशननी काम केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा सुख शांती प्राप्त झाली, राईट. म्हणजे कुणी असेल एक्स हजबंड किंवा वाईफ, ते त्यांच्या मार्गी आनंदाने, आणि मी माझ्या मार्गी आनंदाने, असं पती पत्नी जर असतील तर मी त्यांना क्षमा केले, त्यांनी मला क्षमा केले, असं, राईट. आणि आता जीवनाची एक नवीन सुरुवात झालेली आहे. हे खरोखर महत्वाचं आहे. आता हे फक्त एक उदाहरण होतं ज्यांच्या जीवनामध्ये, आणि 2 ते 3 महिन्यामध्ये रिझल्ट येतात. आता जर बिझनेस असेल, एखाद्याचा उद्योग व्यवसाय आणि व्यापार असेल, तर काही व्यक्तींच्या काही व्यक्ती काय होतात, कर्जबाजारी होतात, राईट. काही व्यक्ती कर्जबाजारी होतात. मग व्यवसाय व्यापारासाठी जर काही व्यक्तींनी लोन घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल, आणि आता ते कर्जबाजारी आहेत, तर अशा वेळेस काय म्हणता येईल माहितीये? अशा वेळेस सुद्धा अफर्मेशन आहेत. आणि काय अफर्मेशन आहे? म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीवर 25 लाखाचं लोन आहे, राईट. आणि त्या व्यक्तीला आता काय पाहिजे? फोकस कशावर करायचे? व्हॉट आय वॉन्ट, मला आता काय पाहिजे याच्यावर फोकस करायचा आहे. आणि नॉट व्हॉट आय डोंट वॉन्ट, म्हणजे मला जे नको आहे, कर्ज वाढत गेलं तर, प्रॉब्लेम झाल्या तर, समस्या झाल्या तर, ठप्प झालं तर, मग माझ्याकडे काही मार्ग नाही, उपाय नाही, असं हे नकारात्मक व्हॉट आय डोंट वॉन्ट, हे जे आहे नकारात्मक वाक्य किंवा विचार, त्याच्याऐवजी मला आता काय पाहिजे, जसं आता आपण फॉर्म्युला शिकलो, लेफ्ट साईडला लिहायचं व्हॉट आय वॉन्ट, मला काय पाहिजे, हा. आणि मग याला कन्वर्ट करायचंय. कसं कन्वर्ट करायचंय? आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल, मी खूप आनंदी आहे आणि मी खूप आभारी आहे. आपण सुरुवातीलाच हे शिकलोय. मी आता हा सेशन सुरू करण्यापूर्वी 3 वाक्य बोललो होतो. काय? थँक यू गॉड, आय एम सो एक्साइटेड, आय एम व्हेरी हॅपी, टुडे आय एम रिलॅक्स्ड, रिलीव्ड, हे वाक्य विशेषण तुम्हाला वापरायचे आहेत.
आय एम व्हेरी मच थँकफुल. मी परमेश्वराचा खूप आभारी आहे आणि ग्रेटफुल, आनंदी आणि आभारी आहे की आज मी माझं टुडे आय हॅव रिकवर्ड 40 लाख इन माय बिझनेस इन जस्ट 1 इयर. एका वर्षात मी 25 लाख 40 लाख रुपये उत्पन्न मिळवलेलं आहे. कळालं? आपण कशावर फोकस करतोय आता? उत्पन्नावर करतोय. लोन चुकवण्यावर नाही करत आहे. मग लोन परतफेड, लोन क्लोज करण्यासाठी नाही करत आहे. आणि ते बोलू पण नाही. काही लोक काय बोलतात, मी अफर्मेशन बोलतोय. कुठलं? मी 5 लाखाचं लोन चुकतं केलेलं आहे. अरे ते अफर्मेशन नाही. ती एक प्रकारची, काय म्हणता येईल त्याला, निगेटिव्हिटी आहे. कशी? की माझ्या जीवनात काय कमतरता आहे. मी बऱ्याच व्यक्तींना सांगतो की असं कधीही बोलू नका की मला 10 किलो वजन कमी करायचं आहे. त्याच्याने तुमच्या जीवनात काय फरक पडेल? तुम्ही जर 70 किलो असाल, 80 किलो असाल आणि तुम्हाला 10 किलो कमी करायचं म्हणजे 70 व्हायचे, बरोबर? मग तुम्ही डायरेक्ट जे अफर्मेशन आहे ते बोला ना. व्हॉट आय वॉन्ट 70 kg. आय एम 70 kg. असं जर तुम्ही म्हणालात तर परिवर्तन आणि बदल घडेल. लक्षात येते तुम्हाला? मला 10 किलो कमी करायचंय. कदाचित 80 असाल, 90 होईल आणि मग 10 किलो कमी होईल. लक्षात आलं? 10 किलो कमी करायचे. सबकॉन्शियस माइंड म्हणेल मग अजून आधी 10 किलो वाढवा. बऱ्याच लोकांचं हेच होतं. खूप मेहनत करतात, वजनच कमी होत नाही. का? कारण त्या फिलिंग नाही. तर या बिझनेससाठी जे आपण अफर्मेशन आता सेट करत आहोत, हे काय? आय एम सो हॅपी. परमेश्वरा, मी खूप आभारी आहे आणि मी खूप आनंदी आहे की माझ्या बिझनेसमधून मी ह्या एका वर्षात 40 लाख रुपये रिकवर केलेत किंवा निर्माण केलेले आहेत, अर्निंग केलेले आहेत, प्रॉफिट मिळवलेलं आहे. राईट? आणि बँकेचं लोन होतं ना, आधी बँक त्रास देत होते किंवा बँकेचे व्यक्ती घरी येऊन रिकव्हरी एजंट येऊन म्हणजे प्रॉब्लेम करत होते, ती सिच्युएशन आहे. परंतु याच्यात रिकव्हरी काय किंवा अफर्मेशन काय? की माझ्या बँकेसोबत खूप चांगली रिलेशन आहेत, मी खूप आनंदी आहे आणि या पर्टिक्युलर एवढ्या वेळेसाठी त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्याजवळ खूप पेशन्स आहेत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, मदत केली. कशासाठी? तुमचं रिकव्हरी होण्यासाठी किंवा तुम्ही याच्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. आज मला ही संधी प्राप्त झालेली आहे की माझा बिझनेस मी पुन्हा नव्याने उभा केलेला आहे, रिएस्टॅब्लिश. राईट? या तीनच वाक्यांमध्ये की माझा बिझनेस मी नव्याने उभा केलेला आहे आणि अगदी पहिल्यापेक्षा अगदी स्ट्रॉंग, म्हणजे अगदी प्रॉफिटेबल, आजपर्यंत जेवढा कधी झाला नाही त्याच्यापेक्षा चांगला प्रॉफिट मला आता माझ्या बिझनेसमधून होत आहे. लोन चुकतं केलं असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? रिकव्हर केले किंवा तेवढे पैसे 25 लाख असतील तर 40 लाख रुपये मला प्राप्त झालेले आहेत. कळालं? हा. आता हे सगळं केल्याने काय होणार आहे? आणि खरोखर हे सगळं केल्याने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडणार आहे. राईट? आता एक गोष्ट मात्र तुम्हाला करायची आहे. काय करायचंय? तुम्हाला सचेत राहायचंय, सचेत. सगळ्यांनी करा असं, सचेत राहायचंय. टेम्पर जे असतं ना इथं, येस, असं करा जरा. सचेत राहायचंय, सचेत. कशासाठी सचेत राहायचंय? कारण ज्या विचारांमुळे सकारात्मक गोष्टी घडतात, त्याच नकारात्मक विचारांमुळे नको त्या गोष्टी पण घडतात. ज्या आपल्याला नको आहेत परंतु त्या गोष्टी पण घडतात. कळालं? त्यामुळे सचेत राहायचंय. सचेत कशासाठी राहायचंय आणि काय करायचंय? आपण काय शिकलो? प्रातःकर्म देवकर्म. पहाटे उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर काय? देवकर्म. देवकर्म म्हणजे काय? की ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, परमेश्वराची सेवा करा, तपस्या करा, साधना करा, प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहाटे करायच्या आहेत. का करायच्या आहेत? कारण ह्याच्याने फ्रिक्वेन्सी रेज होईल. मग काय करायचं नाहीये ते पण महत्वाचं आहे. वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्या पाहायच्या नाही सकाळी. निगेटिव्ह न्यूज, सोशल मीडिया किंवा अजून जे काय असेल जिथे तुम्हाला माहिती आहे हे कुठल्या तरी बातम्या टाकत राहतात, अशा ग्रुपवर किंवा अशा बातम्या कमीत कमी सकाळी तरी नाही पाहायच्या. राईट? निगेटिव्ह न्यूज पाहायच्या नाही, वाचायच्या नाही.
पाहायच्या नाही, ऐकायच्या नाही. काय? गॉसिपिंग. राईट? किंवा ऑफिसमध्ये किंवा बाकीचे ते चार लोक एकत्रित येतात आणि तिथे ते हे गप्पा गोष्टी सुरू करतात. तर अशा गोष्टीमध्ये पार्टिसिपेट नाही व्हायचं. झालं तरी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट नाही व्हायचं. स्वतःला काय म्हणायचं? कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल हे सजेशन द्यायचे. कोणी कुणाविषयी जर नकारात्मक बोलत असेल, तुम्हाला काय करायचंय त्याचं? तुमच्या जीवनात काय परिवर्तन घडणार आहे? दुसऱ्याच्या घरातलं फर्निचर मोडून जर तुमच्या घरात फर्निचर बनणार असेल तर ते करा. पण त्याचं मोडतोड करून तुमच्या घरात काही नवीन निर्माण होणार आहे का? नाही होणार ना. मग कशासाठी करायचं तसं? लक्षात येते तुम्हाला? गॉसिपिंग नाही करायचं. दुःखी गाणी ऐकायची नाही, सॅड म्युझिक. काही व्यक्तींना, काही माता भगिनींना सॅड सॉन्ग ऐकायला आवडतात, दुःखी दर्द भरे गीत. अरे कशासाठी? तुमचा दर्द काही कमी आहे का ऑलरेडी? तुमच्याकडे अडी अडचणी समस्या काही कमी आहेत का? जर ते दुसऱ्यांच्या पण जीवनातल्या अजून आपल्याकडे ओढून, म्युझिक मध्ये पण तसंच आहे आणि टीव्ही सिरियल मध्ये पण तसंच आहे. त्यांच्या जीवनात आणि ते असं दाखवलं जातंय की एक व्यक्ती आणि त्याचे चार रिलेशन्स, राईट? स्त्री किंवा पुरुष. अरे हे पाहून तुम्हाला मिळणार काय? काय कल्चर तुम्ही डेव्हलप करताय? कशासाठी? लक्षात आलं? त्यामुळे खरोखर या मालिकांवर बहिष्कार टाकला पाहिजे. हे मनोरंजन नाहीये, हे मनाला भटकवणारे कार्यक्रम आहेत. लक्षात आलं? आणि जर आजपर्यंत पाहत असाल तर आता ते स्टॉप करा. हे फार फार महत्वाचं आहे. नाही तर एकीकडे सकाळी आपण पॉझिटिव्हिटी टाकत आहोत आणि संध्याकाळी ती निगेटिव्हिटी कलेक्ट होते. राईट? म्हणून त्या बातम्या पाहायच्या नाही. सॅड, दर्द भरे गीत नाही ऐकायचे. कुठलं दर्द भरे गीत? एक उदाहरण देतो. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या, एक कटी पतंग है. आता असं बोलून तुम्हाला काय मिळणार? जरी याच्यात स्वर, म्युझिक, ताल सगळं काही आहे, परंतु हे शब्द जे आहेत ना, ते विचार, ते अंतर्मनामध्ये टच होतात ना विथ म्युझिक, अगदी जास्त पॉवरफुल होतात. मग म्हणायचं, अरे बाय, मुझे जीना है, माझ्या जीवनात उमंग आहे, तरंग आहे, और मेरी पतंग तो आकाश में और ऊपर जा रही है. कळालं? जब दिल ही टूट गया, अब जी कर क्या करे. अरे क्यों नहीं जिएंगे भाई? और दिल टूटा कहाँ है? मेरा दिल तो पूरा है, और मैं तो जीऊंगा, जीने के लिए जीऊंगा. मुझे तो मेरा जन्म कुछ विशेष कार्य करने के लिए हुआ है. मैं अवश्य पुरुषार्थ करूंगा, आगे बढ़ूंगा, अपना जीवन सफल करूंगा. मुझ में अनंत शक्ति है. मैं अपने अंतर्मन की शक्तियों का उपयोग कर रहा हूं. हे वाक्य तुम्हाला बोलावं लागेल. कळालं? सॅड न्यूज, सॅड मूवी, ज्या मूवी मध्ये खूप, आता लोकांना असं वाटतं ऍक्शन मूवी, थ्रिल मूवी असेल. अरे पण त्याच्यात जे दाखवलं जातं ना, ती क्रूरता, ते ऍक्शन नाहीये, ते प्रोग्रॅमिंग होतंय. आणि शोकांतिका काय आहे? मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत त्याने असे कितीतरी दृश्य त्या टीव्हीवर ऑलरेडी पाहिलेले आहेत, जे त्याला पाहायला नको होते, जी त्याची आवश्यकता नव्हती. लक्षात येते तुम्हाला? आपला वेळ थोडा वाढत चाललेला आहे, पण एक शेवटचं हे सांगतो. फेसबुक किंवा असं जे सोशल मीडिया आहेत, अशा प्लॅटफॉर्मवर तुमच्या नकारात्मक बातम्या पण नाही टाकायच्या. मग काय करायचं? हा, आता डोंट आपण शिकलो. व्हॉट डोंट आणि डूज असतात ना, काय करू नये आणि काय करावं. काय करू नये ते आपण पाहिलं. काय करावं आता? आता इन्स्पायरेशनल, पहाटेची सुरुवात ही सकारात्मकतेने व्हायला पाहिजे. नवीन काहीतरी आपण शिकत आहोत याच्याने व्हायला पाहिजे. पहाटे आभार व्यक्त करायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला पाहिजे, हृदय आनंदी व्हायला पाहिजे. एक गोष्ट सांगू, आता तुम्ही फक्त क्रॉस चेक करा. जर तुम्ही हा पूर्ण सेशन ऐकत आहात, हृदयावर हात ठेवा आणि कसं फील होतंय? हा, आता कुठली चिंता आहे? आता कुठली नकारात्मक भावना आहे? कुठलीच नाही. हे तुम्ही सुद्धा रिअलाइज करत असाल की माझ्या जीवनात आता जरा रिलॅक्स फील, आनंद वाटतोय. राईट? दिस इज व्हॉट द पॉवर. पॉझिटिव्ह थॉट्स, जे सकारात्मक विचार आहेत किंवा सकारात्मक कृती आणि क्रिया आहे. मोटिवेशनचा अर्थ असा नाही आरडाओरडा करणे.
की येस तुम्हाला हे करायलाच हवं. हे असं ओरडून नाही होणार. ते हृदयापर्यंत अंतर्मनापर्यंत जाऊन त्याच्यावर सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रतिबिंबित व्हायला हवं, बिंबवायला हवं. राईट, त्याचा स्टॅम्प पडायला हवा. त्यासाठी सकारात्मक गोष्टी ऐकणं गरजेचं आहे. राईट. त्यानंतर मूवी पहा, पण कुठल्या आनंदी मूवी पहा. आनंदी. थ्री इडियट सारख्या जर मूवी पाहिला तर त्यात विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. किंवा आता भगवान श्रीकृष्णांची नरसिंहा ही मूवी आलेली आहे, मुलांना गायडन्स मिळेल. रामायण पहा, हनुमानजींच्या कथा ऐकवा, बायोग्राफी वाचा. काही जे महान व्यक्ती बनलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची बायोग्राफी सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी कसं स्ट्रगल करून त्यांच्या जीवनात एक उच्च पद प्राप्त केलं, स्ट्रगल करून समाजासाठी कशी मदत केली. महात्मा ज्योतिबा फुले वाचायला सांगा. सावित्रीबाई फुले, अं, त्या माताजींचं ते वाचायला सांगा. किंवा गाडगे बाबांचं वाचायला सांगा. हे बायोग्राफी आहेत. जे महान उद्योजक झालेत, रतन टाटा सर, त्यांनी त्यांच्या जीवनात कशी प्रगती केली ते वाचायला सांगा. ती बायोग्राफी पाहायचंच आहे तर मालिका पाहण्याऐवजी हे अर्धा तासाचे आपले सेशन पहा. आणि खरोखर जो व्यक्ती 21 दिवस मी जे काही सांगतोय, कमीत कमी हे शब्द तुमच्या कानावर जरी पडत असतील तरी जीवन परिवर्तन होईल. त्या व्यक्तीच्या अंतःकरणात सकारात्मक भाव निर्माण होतील. राईट. सकारात्मक लोकांबरोबर राहा, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करा. प्रॉब्लेम नाही तर सोल्युशन. आणि सकारात्मक म्युझिक ऐका, त्या म्युझिक बरोबर डान्स करा, मॅजिकल म्युझिक एक्सरसाइज करा. आणि आता बघा मोटिवेशनल इतके चांगले सॉंग्स आलेले आहेत वेगवेगळे. दंगल मूवीतलं सॉंग्स आहे. किंवा बरेच बरेच मूवीतले बरेच काही चांगले सॉंग्स आहेत, ते ऐका. राईट. मेरी कॉम जी बॉक्सर होते, तिने कसं शून्यातनं तिचं बॉक्सिंग चॅम्पियन झाली आणि गोल्ड मेडल प्राप्त केलं, किती विपरीत परिस्थितीमधून. असे मूवी पहा, असे मूवी दाखवा मुलांना. राईट. हे सुद्धा थोडंसं स्क्रिप्ट लिहून काढा किंवा काय काय करावं लागेल. दररोज 30 मिनिट वाचन करा. 20 मिनिटापेक्षा तर कमी वाचू नका. आणि एक तुम्हाला सिक्रेट सांगू, जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचंय ना पुढच्या वर्षी, आज आज आजची तारीख लिहून ठेवा. आणि आजपासून बरोबर 1 वर्षाने उत्पन्न वाढलेलं असेल, डबल झालेलं असेल, काय करायचंय माहितीये? 30 मिनिट वाचन करायचंय. 30 मिनिट, 30 मिनिट्स एव्हरी डे. ब्रायन ट्रेसी यांनी हा सांगितलेला फॉर्म्युला आहे मिलिनियर माइंडसाठी. जे लोक, ज्यांना म्हणजे लोखपती बनायचंय, लक्षाधीश बनायचंय, त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. स्वतः जसं आपण भोजन करतो ना या शरीरासाठी, तसं 2 कानांच्या मध्ये हा जो मेंदू आहे, ब्रेन आहे, याचं भोजन काय आहे? याचं भोजन आहे पुस्तक, याचं भोजन आहे वाचन. त्याला एंगेज करा. राईट. आणि जे काही तुम्ही वाचत असाल त्याच्यावर स्क्रबिंग करा. स्क्रबिंगचा अर्थ होतो लिखाण करा. राईट. आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. राईट. आता वेळ झालेला आहे, तर प्रार्थना घेऊया आपण. पण त्याच्या आधी एक, ही प्रार्थना मला खूप आवडते. या अनादि अनंत जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष, समग्र व परिपूर्ण आहेत. आणि तरी सुद्धा जीवन सतत बदलत असतं. त्याला आदी नाही आणि अंतही नाही, परंतु वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र चालू असते. आयुष्य कधीही थांबलेले, स्थिर किंवा जुने पुराणे नसते. प्रत्येक क्षण हा नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले आहे त्याचीच शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःच जग निर्माण करण्याची शक्ती दिलेली आहे. माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकतो. याचा मला खूप आनंद होतो. मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आत्ताचा हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आलेला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे. माझ्या जीवनात सगळं काही चांगलं आहे.
हे काय आहे? हे पण अफर्मेशन आहे. राईट? ही प्रार्थना पण फार महत्वाची आहे. खूप खूप धन्यवाद.